नमस्कार. रुपाली क्राफ्ट्स या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मोत्यांनी बनवलेली निरांजन ठेवायची रांगोळी किंवा देवासमोर ठेवायची रांगोळी बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 6 नंबरचे पांढरे मोती, 6 नंबरचे निळे मोती, सुई लागणार आहे, तंगूस आणि कात्री. चला तर आपण बनवूया. सुरुवातीला आपण तंगूसमध्ये सुई ओवून घेतलेली आहे आणि 24 निळे मोती ओवून घेतलेले आहेत आणि खालच्या 2 मोतीमधून काढून 24 मण्यांचं हे गोल तयार करून घ्यायचे. आता इथं 2 पांढरे मोती घालायचे. सुरुवातीला 2 पांढरे मोती घालायचे आणि 6 निळे मोती घालायचे. असे एकूण आपण 8 मोती घातलेत. आता 6 जे निळे मोती घातले होते त्या खालच्या मोतीमधून सुई काढून इथं 6 मण्यांचं निळ्या मोत्यांचं गोल तयार करून घेतलं आपण. आता इथं परत 2 पांढरे मोती घालायचे आणि खालच्या जे 2 निळे मोती आहेत त्या 2 निळ्या मोतीमधून सुई काढायची. ओढून घ्यायचं आहे चांगलं अशा प्रकारे. आता परत पुढच्या 3 मोत्यामधून सुई काढायची आपल्याला. ह्या 3 मोतीमधून सुई काढायची आपण बाहेर आणि इथं परत सुरुवातीला 2 पांढरे मोती आणि 6 निळे मोती घ्यायचे. सहा मोती घेतले. आता हे 6 मोती वरच्या बाजूला घेऊन खालच्या मोतीमधून सुई काढायची फक्त निळ्या मोतीमधून आणि 6 मण्यांचं गोल तयार करून घ्यायचं आहे. आणि परत इथं 2 पांढरे मोती घ्यायचे आणि परत ह्या खालच्या 2 मोतीमधून काढायचं. मधला 1 मोती सोडायचा आहे. पुढच्या 2 मोतीमधून सुई काढायची. आता परत पुढच्या 3 मोतीमधून सुई काढायची. तीन मोतीमधून सुई काढायची. तर इथं पण तसंच करायचं आहे. सुरुवातीला 2 पांढरे घ्यायचे आणि 6 निळे घ्यायचे. 6 निळे घेतले आणि परत ह्या निळ्या मोतीमधून खालच्या निळ्या मोतीमधून सुई काढायची. 6 मण्यांचं गोल करून घ्यायचं आहे आणि परत 2 पांढरे मोती घ्यायचे. परत खालच्या 2 मोतीमधून घ्यायचं आहे आणि तो मधला मोती निळा सोडून द्यायचा आहे. असे आपण हे 3 फुलं करून 3 पाकळ्या किंवा फुलं करून घेतले. असे आपण 8 करून घेऊयात एकूण. आता आपण हे 8 करून घेतलेले आहेत. तर सुई आपल्याला ह्या पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची आहे. हे आपण 8 करून घेतले. आता ह्या पांढऱ्या मोतीमध्ये सुई घेतली आपण. आता इथे एक पांढरा मोती घ्यायचा. एकच पांढरा मोती घ्यायचा आहे आणि पुढच्या ह्या खालच्या पांढऱ्या मोतीमधून सुई काढायची. म्हणजे इथं 4 मण्यांचं चौकोन तयार करून घ्यायचं आहे. आणि परत आता पुढच्या ह्या पांढऱ्या मोतीपर्यंत सुई घ्यायची. निळ्या मोतीमधून काढायची सुई. परत ह्या पांढऱ्या मोतीमधून घ्यायची वरच्या बाजूला आणि इथं पण एक पांढरा मोती घालायचा आहे. अतिशय सोपी आणि सुंदर दिसती ही रांगोळी. अशा प्रकारे. आता परत पुढच्या निळ्या मोतीमधून काढून वरच्या बाजूने पांढऱ्या मोतीमध्ये घ्यायची सुई. आता इथं पण एक पांढरा मोती घालायचा आहे. आता हे सगळं आपण जसं बनवलं आहे तसं सगळे पाकळ्याला बनवून घेऊया आपण. तर हे असे सुंदर असे फूल तयार झालेले आहे. तुम्ही नुसतं असं पण ठेवू शकता. आता पण आपल्याला पुढचं फूल करण्यासाठी थोडं वाढवायचं आहे आपल्याला. तर ते कसं करायचं ते बघूया आपण आता. आता सुई आपण ह्या वरच्या जो निळ्या मोतीचा 6 मण्यांचा जो गोल बनवला होता त्या वरच्या मोतीमध्ये सुई घ्यायची आणि इथं 6 पांढरे मोती घ्यायचे आणि जो पुढचा निळा मोत्यांचा गोल जो आहे त्या ह्या मोतीमधून सुई काढायची वरच्या. फक्त 6 मोती घेतले आपण
आता परत इथं 6 मोती घ्यायचे. परत ह्या मोतीमधून सुई काढायची. आता हे पूर्ण आपण 6 मोती घेऊन सगळे गोल व्यवस्थित तयार करून घेऊया. अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी तयार झाली. तुम्ही मध्ये निरांजन ठेवू शकता किंवा नैवेद्याची वाटी पण ठेवू शकता किंवा नुसतंच तुम्ही अशी देवासमोर रांगोळी म्हणून पण ही ठेवू शकता. ह्या रांगोळीचा आपण वेगवेगळ्या प्रकाराने वापर करू शकतो. आता इथं आपण गाठ मारून घेतलेली आहे. गाठ मारल्यानंतर प्रत्येक वेळेस पुढच्या मोतीमध्ये सुई घ्यायची, म्हणजे ती गाठ व्यवस्थित बसते, गाठ सुटत नाही ती. तर अशा प्रकारे सुंदर अशी रांगोळी आपण तयार केलेली आहे. आता ह्याच्यात तुम्ही समई किंवा नैवेद्याची वाटी किंवा नुसतं टेबल मॅट म्हणून पण तुम्ही असा उपयोग करू शकता. अशा प्रकारे आपण इथं छोटी समई किंवा निरांजन ठेवलेलं आहे. आता इथं नैवेद्याची वाटी ठेवून दाखवली आहे किंवा नुसतं तुम्ही हे शो म्हणून तुम्ही देवासमोर पण ही रांगोळी ठेवू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये मेसेज करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मोत्याच्या वस्तू पाहण्यासाठी रुपाली क्राफ्ट्स या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.